हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज खूप दिवसानंतर मी मिनी व्लॉग शूट करते आहे. कायरोच्या टिफिनसाठी आज श्रीखंड पुरी बनवली होती. नाश्त्याला पण तो तेच खाऊन गेला होता. त्याला स्कूलसाठी रेडी केलं, स्कूलमध्ये पाठवलं आणि मीही श्रीखंड पुरी खाऊन घेतली. आज मला बॅग अनपॅक करायचे होते, कारण केरळहून येऊन 2-3 दिवस होऊन गेले होते. पण ही बॅग अनपॅक करायचा मुहूर्त काही लागला नव्हता. म्हणजे थोडेफार कपडे मी काढले होते, धुवायचे कपडे धुवून पण टाकले होते, ड्रायक्लीनचे कपडेही गेले होते ड्रायक्लीनसाठी. पण बॅग पूर्णपणे रिकामी झाली नव्हती. म्हटलं आता मला मनावर घेऊन करावंच लागेल. तर आज मी ते सगळे कपडे माझे म्हणजे व्यवस्थित ठेवणार होते. कायरोची आणि माझी बॅग एकच होती. कायरोचे तर बरेचसे कपडे बाहेर निघाले होते, कारण त्याचे सगळेच कपडे मी तिथे वापरले होते. तर ते सगळे धुण्यात गेले होते. फक्त माझेच कपडे बाकी होते, ते पण आज मला ठेवायचे होते. म्हटलं मी ते ठेवून घेते अगोदरच. आणि मेन म्हणजे मला माझा कप्पा जो आहे, माझं जे कबड आहे ते मला नीट करायचं होतं, कारण अजिबात व्यवस्थित कपडे त्याच्यामध्ये राहिले नव्हते. कारण पॅकिंग करताना ना मी खूप इकडचे तिकडे कपडे करून ठेवले होते. मला भेटत नव्हते, त्यामुळे वर खाली झालेले कपडे आणि खूप माझं कबड मेसी झालं होतं. कपडे ठेवताना अक्षरशः कपडे सगळे पडत होते खाली. म्हटलं तेही आज करून घ्यावं. पॅकिंग करताना जेवढी एक्साइटमेंट असते ना, तेवढी एक्साइटमेंट अजिबात नसते अनपॅकिंगसाठी. कारण एकतर आपण दमून आलेलो असतो आणि त्यात धुवायचे कपडे वेगळे काढा, ठेवायचे कपडे वेगळे काढा, फार कंटाळा येतो. पण आज फायनली मी ते करून टाकलं आणि माझी बॅग पूर्ण रिकामी झाली. आता फक्त कुणालचे कपडे बाकी आहेत. त्याचे पण त्यांनी बरेचसे कपडे वापरलेत, थोडेसेच कपडे उरले होते त्याच्या बॅगमध्ये, तेही मी ठेवून देईल आता. धुतलेले कपडे पण आज मला घडी करायचे होते. 2-3 दिवसापासून मी फक्त कपडेच घडी करते आहे. खाली येऊन पुदिना निवडायला घेतला, कारण आज मला दुपारच्या जेवणासाठी चिकन दम बिर्याणी बनवायची होती. तर चिकन दम बिर्याणीचं मी लाईव्ह शूट केलेलं आहे. तर माझ्या लाईव्हला जाऊन तुम्ही नक्की बघा. रेसिपी शेअर केलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.